उद्धव ठाकरे गणेशोत्सवामध्ये राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाणार असल्याची सूत्रांची माहिती। 27 किंवा 28 ऑगस्टला उद्धव ठाकरे शिवतीर्थावरती जाण्याची शक्यता। राज्यपालांच्या भेटीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आता राष्ट्रपतींना भेटणार। पुढच्या आठवड्यात भेटीचा अंदाज। मंत्री आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची तक्रार करणार। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज होऊ शकते भेट। अजित पवार काय निर्णय घेणार याची उत्कंठा। पावसाळी अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळाची आज पहिलीच बैठक। मंत्र्यांवरील आरोपांवरती बैठकीत चर्चा होण्याची चिन्ह। ऑपरेशन सिंदूरवरील लोकसभेतील चर्चेचा आज दुसरा दिवस। अमित शहा, राहुल गांधी, अखिलेश यादव यांची भाषणं तर पंतप्रधान मोदी काय बोलणार याची उत्सुकता। राज्यसभेतही चर्चा होणार। ऑपरेशन महादेवमध्ये खात्मा केलेले दहशतवादी पहलगाम हल्ल्यातले असल्याबाबत साशंकता। हमजा अफगाणी आणि जिब्रान अशी मृत दहशतवाद्यांची नावं। मराठवाड्यातल्या 39 फार्मसी महाविद्यालयांमध्ये पायाभूत सुविधांचीच वानवा। अनेक महाविद्यालयात पुरेसे प्राध्यापकही नाहीत। माझाचा स्पेशल रिपोर्ट। महाराष्ट्रात वसई, नाशिक आणि पुण्यासह 12 ठिकाणी ईडीचे छापे। वसईतील बेकायदेशीर बांधकाम प्रकरणामध्ये माजी महानगरपालिका आयुक्त अनिल पवारांच्या घरी झाडाझडती। मुसळधार पावसामध्ये पुण्यातल्या खडकवासला धरणातनं मुठा नदीमध्ये विसर्ग। नदीपात्रालगत असलेल्या इमारतींच्या पार्किंगमध्ये पाणी। रत्नागिरीतल्या हातखंबा इथे एलपीजी वाहून नेणारा टँकर पुलावरनं कोसळला। अपघातानंतर वायू गळती। नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। मुंबई गोवा हायवेवरची वाहतूक ठप्प। कोल्हापुरातील नांदणी मठाची हत्तीण वनतारा संग्रहालयाकडे सुपूर्द। महादेवीला निरोप देताना नांदणीकरांना अश्रू अनावर। मिरवणुकीनंतर हत्तीणीला पोलीस बंदोबस्तामध्ये वनताराला पाठवलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।